जय श्रीकृष्ण. ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान आयोजित गोपीगीत पाठांतर आणि वाचन स्पर्धा 2021च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज या पारितोषिक वितरण समारंभाचं प्रास्ताविक करताना या गोपीगीत पाठांतर स्पर्धेची पार्श्वभूमी आपणा सर्वांसमोर मांडणं मला या ठिकाणी इष्ट वाटतं. साधारण इसवी सन 2010 साली परमपूज्य गुरुवर्य काकाजींच्या प्रेरणेने ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानची स्थापना झाली. या संस्थेअंतर्गत गोशाळा, वारकरी पाठशाळा, वेदपाठशाळा इत्यादी विविध उपक्रम सुरू आहेत. त्यापैकीच एक स्तुत्य उपक्रम म्हणजे अनसूया संस्कृत पाठशाळा. संस्कृत संवर्धनाच्या तत्वाचा अंगीकार केलेली ही अनसूया संस्कृत पाठशाळा म्हणजे एक अशी पाठशाळा जिथे विद्यार्थ्यांकडून करवून घेतलेल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक अध्ययनाने त्यांच्या विचारांमधील परिपक्वता वाढत जाते आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाला घेऊन बाहेर पडतो. आपलं सांस्कृतिक प्राचीन संस्कृत वाङ्मय आजच्या पिढीपर्यंत पोहोचावं, त्याद्वारे एक संस्कारित पिढी निर्माण व्हावी. श्रीमद भागवत, रामायण, वेदांत वाङ्मय, श्रीमद भगवद्गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे इत्यादी वाङ्मयीन ग्रंथांच्या अध्ययनातून विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत संवर्धनाची इच्छा निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच आजच्या पिढीनं संस्कृतीसाठी प्रयत्न करावेत. आपल्या वाङ्मयीन संस्कृतीचं महत्त्व जाणून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत आणि आदर्श पद्धतीनं जीवन जगावं. हीच या अनसूया संस्कृत पाठशाळेची प्रमुख उद्दिष्ट आहेत. आणि या सर्व उद्दिष्टांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली ही गोपीगीत पाठांतर स्पर्धा. मनामनात संस्कृत गेलं पाहिजे या दृष्टीनं ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानने गोपीगीत पाठांतर स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रामाणिक पाऊल उचललं आणि भगवंताच्या कृपेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व अबालवृद्धांनी यात सहभागी होऊन प्रतिष्ठानच्या या प्रयत्नास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचा आज आनंद होतो आहे. प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचे 100% देऊन मनापासून सादरीकरण केले. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. या स्पर्धेचा परिणाम म्हणून आज प्रत्येकाच्या मनात गोपीगीताविषयी आवड निर्माण झाली आणि हाच सर्व स्पर्धकांचा विजय आहे असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही. सर्व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन करून मी माझे प्रास्ताविक संपवते आणि कार्यक्रमाचे पुढील सूत्र गुरुवर्य गोविंद महाराजांनी स्वीकारावीत अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशमाळंदी वल्लभम. आज आपल्या सर्वांच्या उत्कंठा शिगेला पोचण्याचा दिवस आहे. ज्यांनी ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठाननं घेतलेल्या या गोपीगीत पाठांतर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे ते प्रत्येकजण आज नक्की क्रमांक कुणाचा आला असेल या भावनेच्या उत्कट अवस्थेवर गेलेले आहेत. बोलण्या अगोदर पहिल्यांदा आपलाच पहिला नंबर यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि बोलायला सुरुवात करतो. खरोखर हा प्रांत पारमार्थिक प्रांत आहे. पारमार्थिक प्रांतामध्ये स्पर्धा नसते आणि जिथे स्पर्धा असते तो पारमार्थिक प्रांत नसतो. मग असं असतानाही स्पर्धा का घ्यायची? वस्तुतः स्पर्धा हा दोष सांगितला. 3 प्रकारचे दोष आहेत. एक स्पर्धा आहे, एक असूया आहे आणि एक तिरस्कारिता आहे. मोठ्यांना कमी लेखण्याकरिता जे केलं जातं, जे मनातून केलं जातं त्याला असूया म्हणतात. बरोबरीच्यांना मागे ओढण्याकरता जे मनातून केलं जातं त्याला स्पर्धा म्हणतात.
आणि आपल्यापेक्षा लहान असेल त्यालाही पुढं जाऊन न देण्याकरता जे केलं जातं त्याला तिरस्कारिता म्हणतात. हे तीनही खूप मोठे दोष सांगितले. अशांच्या जवळ देव कधीच येत नाही. म्हणजे दुसऱ्याला लहान करायचं आणि आपण मोठं ठरायचं, हे स्पर्धेचं स्वरूप आहे. हे जर स्पर्धेचं स्वरूप असेल आणि मोठमोठे महात्मे आपल्याला ही स्पर्धा घेण्याकरता प्रवृत्त करीत असतील, ही स्पर्धा घ्या म्हणत असतील, तर ते आपल्याला दोषात ढकलतात का? तर याचं उत्तर दोषात ढकलत नाही. आत्ता स्पर्धेचं जे स्वरूप सांगितलं मी ते व्यावहारिक स्पर्धेचं होतं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये जी स्पर्धा असते ती स्पर्धा स्वतः मोठं ठरावं याकरता नसते, आपण स्वतःला मोठं म्हणून घ्यावं याकरता नसते, तर आपण स्वतःला आपण लहानच म्हणायचं असतं आणि दुसऱ्याने आपल्याला मोठं म्हणायचं असतं, याकरता असते. गंमत आहे. गोपीगीताचं पाठांतर केलं, काय मिळालं? गोपीगीताच्या पाठांतराचा परिणाम काय असावा असा प्रतिष्ठानचा उद्देश आहे? तर याचं उत्तर हे आहे की प्रत्येकानं गोपीगीत पाठांतर करावं, गोपीगीत पाठ करावं, कंठस्थ करावं आणि रोज आपल्या म्हणण्यात ठेवावं, रोज आपल्या म्हणण्यात ठेवावं. खरं सांगू, आपल्याला बक्षीस काय मिळेल, ते किती असेल, त्याच्यानंतर त्यानं आपल्याला काय होईल, हा खूप गौण भाग आहे. हा खूप गौण भाग आहे. पहिली गोष्ट, प्रतिष्ठाननं आणि सद्गुरुवर्य काकाजींनी आपल्याला गोपीगीत पाठ करायची संधी देऊनच मोठं बक्षीस दिलेलं आहे. मोठं बक्षीस दिलं आहे. हे बक्षीस आपल्या हाती पडलेलं आहे. ते गोपीगीत म्हणायचं, त्याच्यानंतर 2100-1100 रुपये मिळवायचे. गोपीगीताचं हे फळ आहे काय? गोपीगीताचं खरं हे फळ नाही. जे गोपीगीत आपण पाठ केलं ते गोपीगीत जर रोज संध्याकाळी म्हटलं तर स्वतः देव न्यायला येतो. असं जर असेल, म्हणजे रोजचे 5-7 मिनिट दिले तर शेवटच्या क्षणाला देव येईल, एवढं जे गोपीगीताचं फळ आहे. मला सांगा, 2100 रुपये मोठे झाले का हे गोपीगीत मोठं झालं? गोपीगीत मोठं झालं. म्हणून आज कुणीही हरलेलं नाही आणि कुणीही जिंकलं नाही. हरलं कोण? गोपीगीत आजच जो सोडून देईल तो हरला. जिंकलं कोण? आजपासून माझ्या जीवनात एकही दिवस गोपीगीत म्हणण्यात मी खाडा करणार नाही, तो जिंकला, तो पहिला नंबर आला. हे स्पर्धेचं खरं स्वरूप आहे. आणि प्रतिष्ठानचा यामागचा एवढाच उद्देश आहे. स्पर्धा घेतली पाहिजे, खेळीमेळीचं वातावरण होतं. परमार्थामध्ये अशा प्रकारची साधना करणारा मोठा असेल. बघा तुम्ही, मोठमोठे लोक, खुल्या गटातले लोक अगदी मोठमोठे, म्हणजे 70, 75, 80 या वयाचे, पण ते लहान झाले. हो, ते लहान झाले. आम्हाला पाठ करायचे, आम्हाला म्हणायचे, आम्हाला पाठ करायचे. हे पोरांची परिस्थिती असते. पण मोठी माणसं पोरं होऊन या स्पर्धेत आले आणि ज्या लहान पोरांनी गोपीगीताचा आधार घेतला ते इतके मोठे झाले, इतके मोठे झाले, त्यांच्याही कल्पनेत नाही. ही स्पर्धा लहानांना मोठं करणारी आहे आणि मोठ्यांना थेट लहान मुलांमध्ये आणून बसविणारी आहे. म्हणून सगळ्या बाजूंनी बघा, ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा आपल्याला सकारात्मक, फार मोठी ऊर्जा देणारी अशा प्रकारची स्पर्धा आहे. पण हे घेतलं पाहिजे, या पद्धतीनं घेतलं पाहिजे. म्हणून स्पर्धेत असणाऱ्या आणि त्या संबंधानं ऐकणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की आपण या स्पर्धेतून हे गोपीगीत कायमचं आपल्या हृदयात कोरून ठेवावं आणि एक साधना म्हणून आपण स्वीकारावी. संस्कृतचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीनं प्रतिष्ठाननं हा प्रयत्न केला. संस्कृतच्या प्रचार प्रसाराकरताच वाहिलेली ही संस्था आहे. अनेक उद्देश असतील तिचे, पण आज बोलायचं हे की जोपर्यंत संस्कृत नाही तोपर्यंत संस्कृती नाही. संतांचं वाङ्मय बघा,
संत वाङ्मयात आपण ऐकतो, माझा मराठाची बोलू कौतुके, बरोबर 100%. पण ज्या मराठीत ज्ञानेश्वरी झाली त्या ज्ञानेश्वरीचा कमीत कमी 50% भाग संस्कृत आहे. याचा अर्थ काय? तर ज्ञानेश्वर महाराजांना मराठी भाषा कौतुकाची वाटते, ती संस्कृतनिष्ठ मराठी भाषा कौतुकाची वाटते. आईच्या बोटाला धरलेली मुलगी ही कौतुकाची वाटते. आणि आज दुर्दैवानं गंमत अशी झाली आहे की संस्कृत नावाच्या आपल्या आईपासूनच आपली नाळ तोडून टाकली आहे. त्या आईकडे आपण जाणारच नाहीत अशी व्यवस्था करून ठेवली. या व्यवस्थेत, या दुरवस्थेमध्ये काहीतरी चांगलं व्हावं या दृष्टीनं हा प्रयत्न आहे. म्हणून या निमित्तानं एक संदेश देईन. आपले पाल्य असतील, जे लहान मुलं आहेत, त्यांनी जीवनात निश्चय करावा, काही करीन पण संस्कृत शिकेन. आणि जे पालक असतील त्यांनी जीवनात निश्चय करावा, काही करीन पण माझ्या मुलाला संस्कृत शिकवीन, त्याच्याशिवाय मी त्याला बाकीच्या ह्याच्यात खूप पुढे जाऊ देणार नाही. पहिल्यांदा संस्कृत शिकवलं पाहिजे. संस्कृत शिकून तो जितका पुढे जाईल तो सरस बनेल, तो सुसंस्कृत बनेल. म्हणून माझी विनंती या निमित्तानं आपणा सर्वांनाही असेल, या स्पर्धेत आता स्पर्धेचा निकाल जवळच आलेला आहे. अगदी 10-15 मिनिटात स्पर्धेचा निकाल लागणार आहे. आपण इथून कुठेही जाऊ नका. या स्पर्धेच्या निकालाकडे लक्ष ठेवून राहा. पण नक्की मनात ठेवा की आपलं नाव जरी आलं नसलं तरी आपण जिंकलेलो आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं. आज आपणा सर्वांच्या भाग्यानं एका श्री ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानच्या एका आयोजनात आयोजित केलेल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एकमेकांच्या संपर्क संबंधात आलो आहोत. स्पर्धा आहे गोपीगीतांची. गोपीगीत प्रत्येकाला म्हणता यावं. ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानचा जो उद्देश आहे हा उपक्रम करण्याचा, हा उद्देश काय आहे? स्पर्धा म्हटलं की जगात सगळीकडे स्पर्धाच आहे, कॉम्पिटिशन. यात विशेष काय? तर विशेष असं आहे, यात स्पर्धा घेणं, कोण चांगलं ठरतं, कोणाला बक्षीस मिळतं, हा भाग प्रतिष्ठानच्या दृष्टीने गौण आहे. पण एक गोष्ट यातनं होते की सगळ्यांची दृष्टी इकडे येते, कोणाची प्रवृत्ती होते, कोणी त्याच्यात भाग घेतात आणि अनेक लोकांच्या अंतःकरणात याची जागृती होते की हे गोपीगीत काय आहे, हे का म्हटलं पाहिजे, हे म्हणण्याचे फायदे काय आहेत. अशा प्रकारचं एकदा सर्कल सुरू झालं म्हणजे मग एकाने 2, दोनाने 4, 4 400 असं होत जातं. आणि मूळ भारतीय संस्कृतीचा उद्देश आणि प्रतिष्ठानचा या उपक्रमाचा उद्देश हे दोन्ही पण एक अशा प्रकारचे आहेत की कोणत्या का कारणानं होईना वेदानं, शास्त्रानं, पुराणानं आपल्याला जे करायला सांगितलं आहे ते आपण नित्यनेमानं करणं, बोलणं, चिंतन करणं हे त्या ठिकाणी केलं पाहिजे. ऋषीमुनींनी आणि अत्यंत विचारपूर्वक जे आपल्याला लिहून ठेवलं आहे ग्रंथांतरी, ज्याचं महत्त्व सांगितलं आहे आणि जे मनुष्य देहात आल्यावर करावं अशा प्रकारचं जे आहे ग्रंथातनं
वेदव्यासादिकांनी, वाल्मिकीजींनी वगैरे सगळ्या महर्षींनी सांगितलेलं, त्यात हे जे ग्रंथ आहेत त्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून श्रीमद भागवताची तुलना केली जाते. श्रीमद भागवता इतका दुसरा श्रेष्ठ ग्रंथ नाही. सगळेच ग्रंथ उद्बोधक आहेत, सगळेच ग्रंथ उपदेशक आहेत, सगळेच ग्रंथ कल्याणाच्या उद्देशानं प्रवृत्त झालेले आहेत. पण ग्रंथकर्त्याच्या मध्ये असलेले महर्षी वेदव्यास त्यांना शेवटी गुरूंच्या कृपेनं आणि भगवंताच्या प्रसादानं समाधी अवस्थेत जे स्फुरलं त्याचं नाव भागवत आहे, श्रीमद भागवत आहे. म्हणून श्रीमद भागवत ग्रंथाची बरोबरी कुठलाच ग्रंथ करू शकत नाही, हे आपल्याला भागवत महात्म्यात पाहायला सापडतं. असा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. याने आपल्याला काय सांगितलं आहे? तर याने सांगितलं आपल्याला कृष्णप्रेम सांगितलं आहे. एका शब्दात सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम अंतःकरणात जागरूक व्हावं म्हणजे माणसांचं सर्वांगीण कल्याण आहे, हे भागवतानं सांगितलं आहे. आणि त्याकरता काही स्तुती आहेत, काही गीतं आहेत, असे 2-4 प्रकार भगवंताचं प्रेम निर्माण होण्यासाठी, भगवंताला आळवण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार सांगितले. त्यात या सगळ्या प्रकारात गीत नावाचा जो प्रकार आहे, गीत म्हणजे गाणं, आपण गाणं म्हणतो ते, पण त्यात भगवंताची स्तुती आहे, त्यात आर्द्र स्वर आहेत, त्यात अंतःकरणाची त्या ठिकाणी वेदना आहे भगवंताच्या प्राप्तीची, त्यात डोळ्यात पाणी येतं आहे गीत गायला लागलं म्हणजे, असा प्रकार. त्यात संगीत आहे, त्यात शब्दबद्धता अशा प्रकारची आहे, त्यात अर्थ आहे, त्यात भाव आहे. हे सगळं एकातून एक निर्माण होतं. म्हणून ग्रंथात श्रीमद भागवतातल्या अनेक प्रकारात गीत, आणि यात बरीच गीतं आहेत. स्तुती जशी प्रल्हादाची आहे, वेदाची आहे, ब्रह्मदेवाची आहे, तशीच गीतं युगलगीत आहे, त्याच्यानंतर भ्रमरगीत आहे, त्याच्यानंतर हे गोपीगीत आहे, अशी गीतं आहेत. तर यात सगळ्यात सर्वश्रेष्ठ म्हणून गणलं गेलेलं 19 श्लोकांचं शुकदेवांनी सांगितलेलं की गोपींच्या मधनं रासाच्या प्रसंगी भगवान जेव्हा अंतर्धान झाले त्यावेळेला गोपींनी जो आलाप केला, गोपीने जो विलाप केला, गोपीने जे क्रंदन केलं आणि गोपीने जे गीत गायलं, ते गीत शुकदेवांच्यासारख्या, देवर्षी नारदांच्या सारख्या आणि मोठ्या मोठ्या परिव्राजकाचार्य परमहंस संन्याशांनाही वेड लावणारं ते गोपीगीत ठरलं. आणि हे कुणालाही म्हणता येतं, कुणालाही गाता येतं, कुणालाही त्याचा अर्थ समजून घेता येतो, कुणालाही आपल्या गोपी भाव जागृत करण्याकरता हे पर्याप्त अशा प्रकारचं आहे. म्हणून स्तुती स्तोत्रापैकी आणि गीतांगापैकी गोपीगीत हे सर्वश्रेष्ठ आहे. ते सर्वश्रेष्ठ गोपीगीत आपल्या मुखातून जर रोज एक वेळा सायंकाळी अशा प्रकारचं जर आपल्या मुखातून गेलं तर आपल्यामध्ये गोपी भाव जागरूक व्हायला मदत होते. भगवंताचा कृपाप्रसाद आपल्यावर होतो. जर एका मोठ्या महात्म्याने मला सांगितलं आहे की रोज संध्याकाळी अत्यंत आर्द्र स्वरानं भावना प्रधान होऊन एकांतात भगवंताचं चिंतन ध्यान करीत करीत जर अत्यंत भावनेनं एक हे गोपीगीत आपण गायलं आणि भावनेनं गायलं, श्रद्धेनं गायलं आणि आयुष्यात एकही दिवस जर याला खाडा पडला नाही असं सलग सातत्यानं त्या ठिकाणी गायलं तर ज्या वेळेला आपला अंतकाळ येतो त्यावेळेला अंतकाळच्या वेदना होत नाहीत, अंतकाळी त्याची दुर्गती होत नाही आणि त्याला नेण्याकरता भगवान स्वतः अंतकाळी येतात. हे मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी ऐकलं आहे. आणि अशा प्रकारची असायला थोडी, असायला सोपी, त्याला वेळ थोडा लागतो, त्याला बुद्धी थोडी लागते, पण श्रद्धेने करावी लागते, अशी थोडीही गीत साधना जर आपल्या प्रत्येकाकडून त्या ठिकाणी घडली तर प्रत्येकाचं त्यात कल्याण आहे. वेदशास्त्र पुराणांनी आणि संत वचनाने अशाच काही गोष्टी शोधून काढल्यात की ज्या सगळ्यांना करता याव्यात, त्या सहज करता याव्यात आणि त्याचं बेनिफिट मात्र फार मोठं अशा प्रकारचं असावं. अशा प्रकारचं हे गोपीगीत आपल्या सगळ्यांच्या मुखावर त्या ठिकाणी विलसावं आणि त्याद्वारा
भगवंताच्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनं आपलं जीवन धन्य व्हावं, उज्ज्वल व्हावं, समर्थ व्हावं, संपन्न व्हावं, याच उद्देशानं भागवतात ते गीत निर्माणही झालं आहे आणि प्रतिष्ठाननं या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचवण्याचा यथातथा केलेला प्रयत्न आहे. या प्रयत्नात आपण सहाय्य करावं, हे सगळ्यांनी गावं. माझी हीच विनंती राहील शेवटची, की या स्पर्धेचा तुम्हाला मुख्य बक्षीस कोणतं मिळेल तर तुम्ही निश्चय करून प्रत्येकाने हे गोपीगीत आधी जसं येईल तसं म्हणायचं आणि मग नीट शिकून घ्यायचं. नसलं आपल्या जर चुका होत असतील तर आधी जसं होईल तसं सुरू करायचं. म्हणून प्रत्येकानं सायंकाळी भावनेनं हे गोपीगीत प्रत्येकानं म्हणायचं. हेच याचं फल मी आपल्याला समजेन. तेव्हा अशी विनंती करून माझ्या वाणीला मी विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानच्या वतीनं गोपीगीताच्या पाठांतराची जी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ती आज रोष्ठपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं त्याच्या समारोपाचा कार्यक्रम होतो आहे. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. गोपीगीतासारखं गीत, त्याच्या पाठांतराची स्पर्धा हाच मुळामध्ये भक्तीच्या दृष्टीनं आनंदाचा योग आहे. पाठांतर करणं, पाठांतर प्रगट करणं आणि त्या पाठांतरातून काहीतरी आपल्या विकासाचा मार्ग साधणं हा सगळ्याच्या सगळा अभ्यासाचा टप्पा आहे, संस्काराचा टप्पा आहे. आणि संस्काराची मनुष्य जीवनामध्ये फार मोठी आवश्यकता आहे. संस्कार शब्दाचा अर्थ सम्यक करणं संस्कार आहे. योग्य घडवणं, जीवन घडवणं, आयुष्य घडवणं, जीवावर काहीतरी संस्कार करणं. आपल्याकडे षोडश संस्काराची जी कल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं की शरीरावर सगळे संस्कार होतात, पण त्या संस्काराचा परिणाम म्हणून त्या संस्काराने संस्कृत होणारा, संस्कारयुक्त होणारा जर कोणी असेल तर तो देहाचा भाग नाही. संस्कार सगळे देहावर आणि त्या देहावर केलेल्या संस्काराच्या योगानं संस्कारयुक्त होण्याचा प्रकार जो घडतो तो मात्र जीवावर घडतो. असे षोडश संस्कार जसे आहेत त्याच पद्धतीने अजून हे पाठांतर करणं, काहीतरी अर्थज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करणं, वेगळ्या वेगळ्या कलामध्ये आपण प्रवीण होण्याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा एक प्रकारचे संस्कार शास्त्रकारांनी सांगितलेले पाहायला सापडतात. आणि या संस्कारामध्ये संस्कार जर जीवाच्या बालमनावर घडला तर तो अधिक परिणामक्षम असतो. कारण त्या मित्रभेदामध्ये असं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पंचतंत्रामध्ये आहे. पंचतंत्रात असं येतं की बाबा या नवे भाजने लग्न हा संस्कारो नाती वर्तते. कुंभाराने मडकं घडवत असताना ते मडकं जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंत त्याच्यावर काहीतरी संस्कार करणं शक्य असतं. मडकं एकदा भाजून पक्क झालं की त्याचा आकार जर बदललेला असेल किंवा त्याला अजून वेगळा आकार द्यायचा असेल, त्याच्यावर काही चपटेपणा वगैरे निर्माण झाला असेल तर ते खोट काढणे शक्य होत नाही. म्हणून नवीन म्हणजे ओल्या भांड्याच्या ठिकाणी जसा संस्कार व्हावा त्याच पद्धतीने जीवावर संस्कार होत असताना सुद्धा बालवयात जर संस्कार झाले तर ती गोष्ट योग्य ठरते, उपयुक्त ठरते. आणि त्या दृष्टीनं बालवयात संस्काराची गरज आहे. आणि बालवयात जर संस्कार होत नसेल तर युवावयात संस्कार झाला म्हणून काही बिघडतं असं नाही, प्रौढवयात संस्कार झाला तर काही बिघडतं असं नाही. म्हणून संस्कार होत राहणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येतं बरं का. आणि इथं आपण ही पाठांतराचा संस्कार सगळ्या विद्यार्थ्यांवर जो घडवत आहोत, सगळ्या लोकांवर घडवत आहोत, हा सुद्धा मोठा आनंदाचा भाग आहे. कारण पाठांतर हा अध्ययनाचा भाग असतो. मनुष्याला अध्ययन केलं पाहिजे. अध्ययन केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा वेदशास्त्रांनी ही अध्यापनाची जबाबदारी गुरुजीवर जास्त दिलेली आहे बरं का. अष्टवर्षम ब्राह्मणम उपनयित तम अध्यापयित. शास्त्र असं सांगतं की बाबा 8 वर्षाच्या ब्राह्मणपुत्राचं उपनयन गुरुनी करावं आणि त्याला शिकवावं. शिकण्याची विद्यार्थ्यावर जबाबदारी नाही, कारण 8 वर्षाच्या पोराला काय करणार आहे. आपण शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आपले जीवन घडवलं पाहिजे हे त्याला कळत नाही. म्हणून त्याचं उपनयन करणं, त्याला अध्यापन करवणं ही गुरुजीची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जाणून जर कोणी पाठांतर वगैरे घडवून घेत असेल, जर कोणी आपल्याला अर्थज्ञान संपन्न करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती गुरुस्थानी आहे आणि त्यांचं हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे असंच आपल्याला म्हणलं पाहिजे बरं का. पाठांतर झालं पाहिजे. आपल्याकडे शास्त्र रक्षणाचे 2-3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. एकाला म्हणतात पाठरक्षण, दुसऱ्याला म्हणतात अर्थरक्षण आणि तिसऱ्याला म्हणतात अनुष्ठान रक्षण. वेदशास्त्राचं रक्षण होत असताना हे दोन्ही पद्धतीनं झालं पाहिजे. पहिल्यांदा वेदशास्त्राचा पाठ जसाच्या तसा जिवंत राहण्याकरता त्याच्या संथा वगैरे घोकून पाठांतर केलं पाहिजे. पाठांतराच्या नंतर नुसतं पाठ राहिलं, अर्थाविध पोथी वाचूनही काय असं होतं. त्यामुळे त्याचं काहीतरी अर्थज्ञान संपादन करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. जे पाठ केलं त्याचं अर्थज्ञान संपादन करणं म्हणजे ते अर्थरक्षण झालं.
आणि आपल्याला जे पाठ झालं, जो काही अर्थ आपल्याला त्याच्यातून अवगत झाला, त्या अर्थाप्रमाणे आपलं काहीतरी अनुष्ठान घडलं पाहिजे बरं का. हरह स्नात्वा संध्याम उपासित पाठ झालं, वाक्य पाठ झालं. हे वाक्य पाठ झाल्याच्या नंतर रोज रोज सकाळी उठून स्नान झाल्याच्या नंतर मनुष्याला संध्योपासना करावी, हा त्याचा अर्थही कळाला. पण संध्योपासना जर नाहीच केली, अनुष्ठान रक्षण जर नाहीच केलं तर त्याचाही काही उपयोग नसतो. म्हणून पाठरक्षण हा पहिला टप्पा, अर्थरक्षण हा दुसरा टप्पा आणि अनुष्ठान रक्षण हा तिसरा टप्पा आहे. त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर गोपीगीताचं आपण सगळ्यांनी पाठांतर केलं. हा पाठरक्षणाचा पहिला टप्पा आपण ओलांडलेला आहे. आता गोपीगीतेचा गोपीगीताचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि गोपिकांना प्राप्त झालेली जी अवस्था आहे, गोपीगीताच्या अर्थज्ञानातून आपल्याला गोपिकांना प्राप्त झालेल्या अवस्थेचं जे ज्ञान होतं, ती अवस्था प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं एखादं जरी पाऊल आपल्याला उचलता आलं तरी भक्त श्रेष्ठाची पदवी प्राप्त होते. त्या दृष्टीनं हे सगळ्याच्या सगळं अध्ययन उपयोगाचं असतं बरं का. आणि असंच अध्ययन सगळ्या शास्त्राचं वगैरे व्हावं म्हणून ज्ञानेश्वरनंदिनी प्रतिष्ठाननी अनुसूया संस्कृत पाठशाळेची ही स्थापना केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्या पाठशाळेत सहभाग घेऊन विद्याध्ययन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शास्त्र असं सांगतं, द्वे विद्ये वेदितव्ये. मनुष्याने दोन प्रकारच्या विद्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दोन विद्या कोणत्या? पराचैवा पराचेती. एक पराविद्या आहे आणि दुसरी अपराविद्या आहे. पराविद्या कशाला म्हणतात? अथ परा ययातत् अक्षरम अधिगम्यते. आता मी तुम्हाला पराविद्या सांगतो. ती पराविद्या म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या कोणती? तर ज्या विद्येच्या योगाने अक्षर परब्रह्माचं ज्ञान तुम्हाला होणार आहे तिला म्हणतात पराविद्या, ब्रह्मविद्या. पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या. सा विद्याय विमुक्तये. मोक्षाला कारणीभूत होणारी विद्या हीच खरी विद्या आहे. म्हणून विभूती योगामध्ये भगवंतांनी काय सांगितलं? अध्यात्मविद्या विद्यानाम. सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या हे माझं रूप आहे असं भगवंतांनी स्वतः सांगितलं. त्याच्यामुळं ती पराविद्या प्राप्त करून घेणं हे पहिलं कर्तव्य. आणि पराविद्येपर्यंत जाऊन पोहोचण्याकरता लागणारी जी बुद्धीची सूक्ष्मता आहे, कारण दृश्यते त्वग्रेया बुद्ध्या, अग्रयुक्त बुद्धीलाच परमात्मा दिसतो असं श्रुतीने जे वर्णन केलेलं आहे, त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पराविद्येच्या प्राप्तीकरता लागणारी बुद्धीची सूक्ष्मता ती संपादन करण्याकरता ज्याचा अभ्यास करावा लागतो तिला म्हणतात अपराविद्या. ही ऋग्वेदादिकाच्या स्वरूपाची आहे. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद, अथर्ववेद, त्याच्यानंतर अंग आहेत वेदाची, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या षटशास्त्राधिकांचा अभ्यास करणं, हा सगळा प्रकार त्या अपराविद्येमध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. आणि गुरुच्या शरणागतीचा उपदेश करत असताना परब्रह्माला जाणण्याकरता त्या गुरुकडे जावं. तद्विज्ञानार्थम स गुरुम एव अभिगच्छेत. ते गुरु कसे असावेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं त्यांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जाताना त्यांना समित पाणी काहीतरी त्यांना समर्पण करण्याकरता घेऊन जावं शिष्यानं. पण गुरु कसे असावेत तर त्यांचं वर्णन करत असताना श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ ही दोन पद वापरलेली आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यातली जी ब्रह्मनिष्ठ आहे ती पराविद्येनं येते आणि श्रोत्रियता जी आहे ती अपराविद्येनं येते. अपराविद्येच्या ज्ञानाच्या योगाने येणारी श्रोत्रियता ही पुढं परब्रह्माचं ज्ञान झाल्याच्या नंतर आपल्याला ब्रह्मनिष्ठता प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने एक प्रकारचा टप्पाच आहे असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे. म्हणून शास्त्राचा अभ्यास होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टीनं ज्ञानेश्वरनंदिनी प्रतिष्ठानचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. काकांच्यासारखा एक द्रष्टा माणूस या प्रतिष्ठानच्या पाठीमागं भक्कम आधार म्हणून उभा आहे आणि बाकी पुढची कार्य करणारी मंडळी सुद्धा डोळस आहे. त्याच्यामुळं या प्रतिष्ठानच्याकडून या पाठशाळेचं जे कार्य चालेल ते अत्यंत व्यवस्थित रीतीनं चालणार याची खात्री आपल्याला असू शकते. आणि त्या दृष्टीनं यांच्या सगळ्या उपक्रमामध्ये मग तो पाठांतराचा उपक्रम असेल, शास्त्राच्या अर्थज्ञानाचा उपक्रम असेल, वेगवेगळ्या शास्त्राच्या अभ्यासाचा, वेदाच्या अभ्यासाचा उपक्रम असेल किंवा अनुष्ठानाचा उपक्रम असेल, या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन असंच उत्तरोत्तर प्रतिष्ठानाला सहकार्य करावं आणि स्वतः शास्त्राच्या रक्षणाचं कार्य करून मोठं पुण्यपदरात पाडून घ्यावं. सर्वांना